पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण देशभरामध्ये प्रचंड चर्चेत आहे। या प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत। अशातच तपासादरम्यान आणखीन एक नवा धागा आणि तिसरा व्यक्ती समोर आलाय आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली या हत्या प्रकरणाच्या बीड कनेक्शनची। कारण केतन अग्रवालला लोहगडावरून ढकललं, त्याची हत्या ही प्री प्लॅनिंग मर्डरच होती आणि याची कल्पना सिया आणि चेतन सोबतच आणखीन एका तरुणाला होती। त्यामुळे या हत्या प्रकरणाच्या तपासाला नवीन वळण मिळाले। नेमका काय घडले, हा तरुण नेमका कोण होता, त्याचा या हत्या प्रकरणामध्ये रोल असा काय होता, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघे जण अटकेत आहेत। या दोघांनीच प्री प्लॅन करून केतनचा मर्डर केला असं समोर आले। हे दोघे जरी या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असले तरी या हत्या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आधीच होता। त्यामुळे तपासात समोर आलेल्या माहितीनुसार केतनला संपवण्याचा कट अनेक महिन्यांपासून आखला जात होता। यापूर्वीही काही प्रयत्न झाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळालेली आहे आणि यातच अखेर 18 जून रोजी केतनला लोहगडावरती नेण्यात आलं आणि तिथे त्याला कड्यावरून ढकलण्यात आल्याचं समोर आलं। केतनच्या या हत्या प्रकरणी पोलिसांनी सियाचा भाऊ, तिचे आई वडील यांची चौकशी केलेली आहे। एवढंच नाही, लग्नामध्ये मध्यस्थी असलेल्या कुटुंबाची चौकशी केली आहे। अशात मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या जबाबामध्ये तिसरं नाव समोर आले। केतन अग्रवाल याच्या हत्येचा कट रचला जात असताना संबंधित तरुणाला याबाबत माहिती होती। हा तरुण मुख्य आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याचं सांगितलं जातं। तसेच चेतन चौधरी आणि सिया यांनी केतनच्या हत्येच्या नियोजनाबाबत त्याच्यासोबत म्हणजे त्या तरुणासोबत चर्चा केल्याची ही माहिती आता समोर येते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांनी या तरुणाला लोहगड येथे येण्यासाठी आग्रही केला होता। मात्र 18 जून रोजी तो लोहगडावरती गेला नसल्याचं तपासामध्ये स्पष्ट झाले। त्यामुळे तो प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित नव्हता अशी प्राथमिक माहिती सध्या तरी समोर येते। या प्रकरणी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतन अग्रवाल याचा खून झाल्यानंतर चेतन चौधरी सगळ्यात आधी या तरुणाला भेटल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे या भेटीचे कारण काय होतं, त्यावेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली होती आणि या संपूर्ण प्रकरणाची कितपत माहिती या तरुणाला होती याचा शोध आता पोलीस यंत्रणा घेत आहेत। खुनानंतर चेतननं या मित्राकडेच का धाव घेतली होती, त्याला अजून या गोष्टी काही माहिती होत्या का, पुढे आणखीन कोणत्या गोष्टी करायच्या होत्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत। दरम्यान हा संबंधित तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या तो पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये राहत असून एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे। या नव्या खुलाशामुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपासाची व्याप्ती आणखीन वाढली आहे। पोलिसांकडून या तरुणाची भूमिका, त्याच्याकडे असलेली माहिती आणि आरोपीशी असलेले संबंध याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचं समजतं। या संपूर्ण प्रकरणात हा तरुण केवळ माहिती असलेला साक्षीदार आहे की त्याची भूमिका आणखीन गंभीर आहे याचा सध्या तपास पोलीस करतायत। त्याचा मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स आणि आरोपींसोबतचा संपर्क याचीही कसून पडताळणी जी आहे ती सुरू आहे। मात्र या प्रकरणात या तरुणाविरुद्ध कोणताही गुन्हा अजूनही दाखल झालेला नाहीये किंवा त्याला आरोपी असं घोषित करण्यात आलेलं नाही। त्यामुळे त्याची भूमिका काय होती हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल अशी ही माहिती समोर येते। त्यामुळे येत्या काळामध्ये या हत्या प्रकरणात आणखीन काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे। पण हा मर्डर हा प्री प्लॅन होता हे समोर आल्यानं सिया आणि चेतनच्या अडचणी वाढलेल्या आहेत। आधीच केतनच्या हत्येप्रकरणी सियाच्या गळ्याभोवतीचा फास अडकलेला असताना सियाची मुजोरी मात्र कायम असल्याचं पाहायला मिळाले। कारण तपासाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयलला विविध ठिकाणी नेऊन चौकशी आणि पडताळणी केली। तपासादरम्यान पोलिसांनी सियाला तिच्या गंगाधाम चौकातील तिच्या राहत्या घरी नेलं होतं। तिथे तिचे कपडे, मोबाईल आणि इतर साहित्याची तपासणी करून पंचनामा करण्यात आला। या प्रकरणाशी संबंधित कोणतेही पुरावे नष्ट करण्यात आले होते का याचाही पोलिसांकडून शोध घेतला जातोय। दरम्यान तपास पूर्ण करून पोलिसांनी सियाला घराबाहेर आणताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावरती प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पोलिसांच्या वाहनाकडे जात असताना सियाने कॅमेऱ्याकडे पाहत आक्षेपार्ह हावभाव केल्याचं व्हिडिओमध्ये समोर आलेलं आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे। अनेकांनी या प्रकरणी सियाच्या वागणुकीवरती संतापही व्यक्त केलाय। व्हायरल व्हिडिओमध्ये सियानं मिडल फिंगर दाखवत आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्याचंही समोर आले। म्हणजे गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये आपण स्वतः आरोपी असताना तिची ही वागणूक बदललेली नसल्याची चर्चा आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। महिला पोलीस कर्मचारी तिला वाहनापर्यंत घेऊन जात असताना तिनं हावभाव केल्याचं व्हिडिओच्या कॅमेऱ्यामध्ये हे कैद झाले।
या घटनेनंतर या प्रकरणाची चर्चा आणखी तीव्र झाली असून नागरिकांकडूनही या प्रकरणी संताप व्यक्त होतोय। त्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीमध्ये आणखी कुठल्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।